सेवेकडे प्रस्थान करतो विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आपला नामयज्ञ सोहळा एकदिवसीय आहे. म्हणून आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनात प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. आणि जर आपल्या गावामध्येही पाहिलं तर आपल्या गावामध्ये फार सुंदर सप्ताहही होतो. मग तरीही समस्त श्री गणेश तरुण मित्र मंडळाच्या समस्त रणमर्द मावळ्यांनी एकत्र येऊन गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या नामसंकीर्तनाचं गेल्या 8 वर्षापासून आयोजन का केलेलं आहे, किंवा खरंच आजच्या समाजाला या नामसंकीर्तनांची गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये आहेत का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल. आता खऱ्या अर्थानं पावसाचं टेन्शन घ्यायचं नाही. आता पुढचे 2 तास पाऊस येत नाही, महाप्रसाद होईपर्यंत तर येणारच. मग काही टेन्शन घेऊ. ह्या महिन्याचा हप्ताही 2-3 दिवसात 1,500चा येणार, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बोलत चला. मग खरं सांगा, 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढं एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्त्यात आलं तर सप्ताच बंद पाडतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून तो संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या संगमनेरच्या माती भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या आणि मुलांच्या मनामध्ये असे विचारच कधी येऊ नयेत म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काही आणलं, येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार. तुमच्या चेहऱ्यावर भलताच भावी महाराज तुम्ही पाकिट नेणार आहे. लोक फक्त आमच्यावर घसरायला येतो. लक्षात घ्या, आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय, तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय त्या वास्तवात आपलं क्रियामान कर्म आहे. आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढं कीर्तन चांग होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप, होय अंग हरे रूप. Oh
आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, म्हणजे अध्यात्मशास्त्राधारे जर पाहिलं तर मुक्ती म्हणजे मोक्षकडे राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि आजच्या तरुणाईच्या दृष्टीने विचार केला तर वैचारिकतेचा आदर्श विद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामपंढरीची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आता कोणताही सोहळा पाहिला तर प्रत्येक देवतांचे सोहळे एक तर आपल्या घरामध्ये होतात किंवा मंदिरामध्ये होतात, पण या ब्रह्मांडाच्या पाठीवरती एकमेव असा सोहळा आहे की जो सगळेजण एकत्र येऊन खऱ्या अर्थानं संघटितपणे गावागावात आणि वस्तीवरती करतात, आणि तो म्हणजे गणरायांचा हा सोहळा आहे. मग खऱ्या अर्थानं संबंध समाजाने एकत्र येऊन करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्याला संघटित स्वरूप दिलं. मग गणरायांच्या जीवनचरित्राचं खऱ्या अर्थानं अनुषंग पाहत असताना या सोहळ्याच्या निमित्तानं आपण खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या चरणावर जाताना काय घेतलं पाहिजे याचा उहापोह म्हणजे आजचं नाम संकीर्तन आहे. विठ्ठल विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, त्या भगवान परमात्म्याच्या चरणावर आपण जातो आहोत, ज्या गणरायांनी खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडाची नव्हे तर त्रिदेवांची निर्मिती केलेली आहे. मग अशा भगवान परमात्मा असणाऱ्या ईश्वराला या नश्वर देहानं शरण का जावं? प्रश्न क्रमांक 1 लक्षात घ्या. आता याचं उत्तर जर आपल्याला शोधायचं असेल, कारण आता आपल्याकडे एक मोठी गोष्ट आहे महाराज, आपल्याला खऱ्या अर्थानं फायदा मोठा पाहिजे पण कष्ट कमी. एका दिवसाला जरी आपण आरतीला गेलो तरी 5 झालो, 3 दिवस आरतीला गेलो ती हो म्हटली पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं 1 दिवस महाप्रसाद दिला आपण सरपंच झालो. भगवान परमात्म्याकडे आपली अपेक्षा आहे की नश्वर देहाला ईश्वराला आपलंसं केलं पाहिजे, म्हणून तर हा सोहळा आहे. मग त्या ईश्वराला आपलंसं का करायचं? पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. आता जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुणे संगमनेरला नोकरी केली आणि 58ला रिटायर्ड होऊन 5-50 लाख घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. दादा तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 6 महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्या रावल्याने जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे, दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचे ही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तवरीत आहे. आता पुढचे 1.5 तास मनोमन काही प्रश्नांची उत्तर या ठिकाणी शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? महाप्रसाद वेळेत होणार आहे, आमटी थंड होणार नाही, काळजी करायचं कारण नाही, फक्त बोलत चला. मग सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आता फाट्यापासून राईट घेतल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिले. तो भंडारा पाहिजे उठून उभा राहतो, आपल्याच अंगावर पडतो काय. बरं जाऊ द्या, आता विषय निघाल तर महिला मंडळ खरं सांगा, कारण यंदा मुलीच मिळत नाही. कारण महाराज लग्नाच्या पत्रिका कमी, एवढी सध्या पोरांचे बाप बायोडेटे छापित्यात, आणि त्यात फक्त फायदा मध्यस्थींचा बरा झालाय. आता जाऊ द्या, विषय निघालाय तर खरं सांगा, सध्या लग्न सीजन चालू आहे अजूनही. महिला मंडळ सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. तुम्ही जर आज बोलले तर गणपती बाप्पा आशीर्वाद देतील आणि या वर्षी पप्या जिजुरीची पायरी चढल. पण जर तुम्ही आता गप राहिले पुढचे 5 वर्ष पप्या पिवळा होणार. त्यामुळे बोलत
चला मग आता मला खरं सांगा, सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? यांच्या बरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं भांडताना तुम्ही तेवढ्या मोठ्यानं सांगा, खऱ्या अर्थानं सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत? आपला पाप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही? यंदा तरी आपल्या बाप्याला गुड्डी मिळेल असं वाटत? बर जाऊ द्या महिला मंडळ, ज्यांना वाटतं महाराज शेतकऱ्यांच्या मुलांची खरंच अवस्था वाईट आहे, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच हव्यात, त्या सगळ्या पुरुष मंडळी शांत, फक्त महिला मंडळ त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवाज, गणपती बाप्पा ऐकणार आहेत. बरेच नवरदेव राहिले दादा तुमच्या गावात. बर जाऊ द्या महिला मंडळात, तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायला हव्यात. मग इथं बसलेली कोणती आई सांगेल महाराज आज माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर गणरायांना स्मरून अशी शपथ घेते की आता यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे, आता बोटवर करा. काय लबाड दुनिया आहे महाराज. माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि या वर्षी दादा जवळपास ITचे माझे 90 ते 92 आता लग्नाचे, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार म्हणजे 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर मी गॅरंटी राहतो, गादीवर उभा आहे. फक्त त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का परत सकाळचं बस घेऊन? किती आहे आपली पोर देतील? बोटवर करा. मुला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही, किती आहे मुली देतील? मग तुम्हाला जमीन काय लागते का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि सध्या माझ्या बहिणींनो कदाचित तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटेल, पण सध्या कन्सर्टला येणाऱ्या आमच्याकडे केसेस मध्ये 80% प्रकरणांमध्ये सध्या एक नवीन गोष्टी प्रकर्षानं दिसू लागली आहे आणि ती म्हणजे सध्या महाराष्ट्रात होणाऱ्या घटस्फोटाच्या प्रमाणांमध्ये 80% घटस्फोटाचं एकमेव कारण हे मुलीच्या आईचा मुलीच्या संसारात वाढलेला हस्तक्षेप आहे. आता बऱ्याचशा सासूबाईंना बरं वाटलं, पण संध्याकाळी 8 वाजला का त्यांचाही त्यांच्या मुलीला फोन आहे. मग खऱ्या अर्थानं, कारण तुम्ही तुमच्या सुनेला म्हणताय तिला फोन करते, पण तुम्ही रोज संध्याकाळी मुलीला फोन केल्याशिवाय राहत नाही. बरं मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलीला रोज काय सांगताय? शेतकरी नवरा करायचा. आता गप राहाल तुम्ही. शेतकरी नवरा करायचा नाही, शेतीत काम करायचं नाही, उन्हात जायचं नाही, शेतीकडे पाहायचं सुद्धा नाही. आता परमात्म्याची कृपा झाली आणि तुमच्या मुलीला 20 लाख रुपये पॅकेज असणारा मुलगा मिळाला. किती? पण कोरोना सारखी परिस्थिती आली आणि त्याला कायमचं परत गावाकडे येण्याची वेळ आली तर इथं बसलेल्या किती आया सरळ आपल्या मुलीचा हात धरून तिला माहेरी नांदायला आणतील. फक्त तेवढ्या आयाने आता बोटवर करा. आणि ज्या आया सांगतील बाळा कष्टाशिवाय पर्याय नाही, कष्ट करून तुम्ही मोठे व्हा, त्या आयाने एकदा जोरदार टाळी वाजवा. दादा आपल्याकडे 80 सीटर बस आहे का? यांना बसवून द्या, काशीला पाठवून. आता करता काय तुम्ही? आयुष्यभर मुलीला काय सांगताय? शेतकरी नवरा करायचा नाही, शेतीत जायचं नाही, शेतीत काम करायचं नाही. ती आता ऐकेल का? आणि शेवटी त्या कुटुंबात जर वाद झाले आणि मुलगी कायमची माहेरी आली तर आईचं आयुष्य 5 वर्षांनी कमी होतं आणि वडिलांचं आयुष्य 3 वर्षांनी कमी होतं आणि मुलीचं संबंध जीवन बर्बाद होतं. माझ्या बहिणींनो या सोहळ्याच्या निमित्तानं फक्त एकच विचार करा, सुख देणाऱ्या परमात्म्यानं तुमच्या घरात सुख द्यावं असं वाटत असेल तर एक विनंती करून जातो. तुम्ही जेव्हा तुमच्या सासरी आलात तेव्हा तुमचंही घर शून्यच होतं, पण तुम्ही काबाड कष्ट एकमेकांच्या सोबतीनं केलं म्हणून तुमच्या घराचा स्वर्ग झाला. कष्टाशिवाय परमात्म्याला मिळालं नाही, कष्टाशिवाय संतांनाही मिळालं नाही, कष्टाशिवाय महापुरुषांना मिळालं नाही. आपण तर सामान्य जीव आहोत. गणरायांच्या चरणावरती यावर्षी एकच शपथ घ्या, कष्टातून आम्ही आमचं उद्याचं साम्राज्य निर्माण करू. एवढी शपथ घेऊन निष्ठेनं चालत राहिलो तर ही उद्याचे अंबानी शोधायला मुंबईला जायची गरज पडणार नाही. ते गावात आणि तुमच्या घरात तयार होतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं विठ्ठल.
लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, कारण बाबा त्याच टोळ्या जास्त आल्यात. आता एकच करा, पुरावा म्हणून एकच करा दादा, पुढच्या 10 वर्षासाठी आपल्या गावामध्ये सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का? मग सुखासाठी बायको केली, सुख मिळालं, उत्तरित देऊ नका, 12:30 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, 2 पतपेढ्यांचं कर्ज काढून तिला विद्यापीठात कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली, तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले, ही तर नवीनच टोळी आली. बो तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही. बरं, हा विषय जाणीवपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावर बोलण्याची गरज आज महाराष्ट्रात यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही एकत्र यायला तयार आहोत, पण 2 रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. तेच रक्ताचे भाऊ आज काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी जर एकमेकांना कुराड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण वाचलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, तुम्ही आम्हाला 5-5, 6-6 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर जर राम किंवा लक्ष्मणांवर केस टाकण्याचा विचार करत असाल, तेवढ्या गोड रामकथा मी शिकलो काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. का तर तुम्ही रामायण बारकाईनं अभ्यासा हो. रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भरतांमधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला 20 संवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? कशाची? सोन्याची. इथं 1 तोळा घ्यायचा म्हटलं तरी सोन्याच्या पप्पा बरोबर वर्षभर भांडावं लागतंय. ते लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला आता रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला, एक तरी माणूस सापडेल. बांध करून गाड्या घेतल्या, एक तरी माणूस सापडेल. बांध करून आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं, स्वतःचा व्यवसाय घडवला, एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी स्वतःचे व्यवसाय आणि मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी फुटभर बांध करण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध करण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं, त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पुढची सुद्धा एक पिढी पोलीस स्टेशनच्या पायरीवर चढून बरबाद केली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, या सोहळ्याच्या निमित्तानं आज तुम्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटाचे सातबारे कधी बदलणार आहेत का, आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का, याचा मात्र नक्की विचार करा. अरे, आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या, आणि शेवटी त्या बांधातच मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकरणात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. आणि इथं जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत, हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो. या वर्षी गणरायांच्या मूर्तीची विसर्जन करत असताना नम्रतेची तुम्हाला एक विनंती आहे. जर खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत असेल की गणरायांच्या मूर्तीचं ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस खरं विसर्जन तेव्हाच होईल, आणि जाताना गणराय तेव्हाच आशीर्वाद देतील जेव्हा तुमच्या भावाभावांमधल्या असलेल्या वादांचं तुम्ही त्या अगोदर एकत्र बसून
बसून तुमच्या वादांचे विसर्जन कराल तेव्हा खऱ्या अर्थानं तो गणपती बाप्पा तुमच्या घराला सुख आणि तुमच्या जीवनातलं दुःख नेल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि म्हणूनच सगळ्या ज्येष्ठ मंडळींचा मुलगा म्हणून आज तुमच्या पायावर डोकं टेकून या गणेश उत्सवाच्या निमित्तानं आजच्या कीर्तनात पहिली विनंती करून जातो. सध्या खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर मागच्या पिढ्यांपासून या फुटभर जमिनीच्या बांधांचे वाद तुमच्यापर्यंत आले. तुमचंही निम्म आयुष्य या फुटभर बांधांच्या वादात निघून चाललंय. आणि त्यातही तुम्ही आता गरम डोक्याची असणारी ही युवा पिढी म्हणजे तुमच्या मुलांना ओढताय. आणि हीच गरम डोक्याची असणारी युवा पिढी, कारण युवा हा शब्द उलटा वाचला तो होतो वायू. वायू सारखं तुपानं काळजात घेऊन फिरणारा तो म्हणजे युवा. त्या वादळाला जर योग्य मार्ग दिला ते वादळ क्रांती केल्याशिवाय राहत नाही. पण त्या वादळाचा जर मार्ग चुकला तर आपल्याच घरात सुनामी आल्याशिवाय राहत नाही. आणि हीच गरम डोक्याची मुलं जेव्हा या फुटभर बांधांच्या वादात पडतात, खऱ्या अर्थानं त्यातून एखादी घटना घडते आणि ते शिक्षणापासूनही दूर जातात आणि नोकरीपासूनही कायमचे दूर जातात आणि पुढची सुद्धा एक पिढी बर्बाद होते. बरं, हात जोडून तुम्हाला विनंती करतो, आपण सगळे शेतकरी आहोत आणि 12 महिन्यातले 7 महिने आपल्याकडे पाणी आहे, तर 4 ते 5 महिने आपण दरवर्षी दुष्काळाचा सामना करतोय. अहो, या शेतीतून कमवलेलं उत्पन्न कधी कधी आपल्याकडे 2-2, 3-3 लाख रुपये असतात, तर कधी पाहुण्याला चहा पाजायला खिशात 5 रुपये सुद्धा नसतात. पण हेच पैसा जर आमचा तहसील कचेरी आणि कोर्टाच्या पायऱ्यांवर खऱ्या अर्थानं जाणार असेल, बरं प्रत्येकाने एक विचार करा, जेवढा पैसा या बांधाच्या वादात आपला कोर्ट कचेरी आणि तहसील ऑफिस मध्ये गेलाय त्यातला 1% तरी पैसे आपण त्या बांधातून आजपर्यंत कमवलेत का हो? पण तोच पैसा जो आज कोर्ट आणि तहसील कचेरीत जातोय तो पैसा माझं एक वाक्य लिहून ठेवा. येणाऱ्या काळात जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि तुमच्या मुलांच्या व्यवसायासाठी वापरलात तर एक वाक्य आज खऱ्या अर्थानं या 8व्या वर्षी लिहून ठेवा. जेव्हा आपल्या गणेश उत्सव सोहळ्याचे 25वं वर्ष असेल त्यावेळी याच ठिकाणी ती लेकरं बसली असतील ज्या लेकरांनी तुमच्या ज्ञानाच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर त्या बांधाच्या पलीकडं स्वतःच्या कर्तृत्वानं 2 एकर जमीन विकत घेतली असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं विठ्ठल. आणि माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हालाही एक विनंती करून जातो, ही जी वयस्कर पिढी ना महाराज, ही फक्त मरेपर्यंत घरात 2 वेळचं चांगलं आनंदानं स्वाभिमानानं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कोणतीच गोष्ट कधी बोलून दाखवत नाही. पण तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून हीच वयस्कर पिढी डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आतल्यात आज हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं, 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाईपण सोडून आपल्या उभ्या लेकरांच्या उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे याच गावच्या चौकामध्ये गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, लाख मी आज पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरेत, एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. आता उतारवय येईपर्यंत इथं बसलेल्या प्रत्येकानं आज एक व्यावहारिक विचार करून जा. या दोघांचं आयुष्य होतं, दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं, पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी ते एकमेकांसाठी कधी जगलेच नाही. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या माय बापांची सुद्धा आम्ही गावोगावी फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर आधी प्राण सोडणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी पंढरीची वारी केली आणि गणरायांची आम्ही कितीही आरती केली तर तो पंढरीचा परमात्मा आणि ब्रह्मांडाचा धनी असणारे गणपती बाप्पा आम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देतील का? एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलो तरी आपला संबंध सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं
माझ्या बहिणींनो, तुम्हालाही एक प्रश्न विचारून जातो. तुम्हाला भाऊ आहे ना? आता चारीचं काम झालंय, पाणी दिसतंय म्हणून विचारावं लागतंय, कारण आज सुटलंय मला वाटतं. बरोबर ना? वा. तुम्हाला भाऊ आहे ना? भाऊ आहेत ना? कारण मुख्यमंत्री तुमचे भाऊ झाल्यापासून तुमचे भाऊ राहिलेत की नाही? प्रश्न मोठा आहे. कारण 3 दिवस झाले जो तो मोबाईल चेक करतोय. ज्याचा 200 टन ऊस आहे ती सुद्धा चेक करते 3 वेळा. मी आमचा जीव कुठं अडकलाय? 1,500. किती अवघड परिस्थिती आहे महाराज. पण खऱ्या अर्थाने या बाबाने दिले तरी जाऊ द्या, तो विषय आपल्याला घ्यायचा नाही. पण तुम्हाला भाऊ आहे ना असं विचारावं लागतंय. त्या भावाला भेटायला तुम्ही रक्षाबंधनला गेलतात ना? आमटी थंड होणार, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, 3 दिवसात पैसे पण येतील, फक्त बोलत चला. मला सांगा, तुम्हाला भाऊ आहे ना? त्या भावाला भेटायला तुम्ही रक्षाबंधनला गेलतात ना? त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे रक्षाबंधनाचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओवाळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे, तर बहीण म्हणजे भक्ती आहे. भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे, तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे मला भगवान श्रीकृष्णाने द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे मला महाविष्णुमौली ज्ञानोबाराय आणि मुक्ताईंकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पानन शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू कॅनलचं पाणी आलं आणि आता जमीन पाण्याखाली गेली आणि 15 लाखाच्या पुढे आता हायवेकडे 35 लाख रुपये एकरला बाजारभाव मिळू लागला. म्हणून तीच बहीण जर आता आपल्या भावाकडे राखीसोबत रुमालासोबत हिस्सा मागायला 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन येत असेल, तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही मंगळागौरीचे उपवास केले आणि कितीही श्रावणी सोमवार केले तरी तो परमात्मा तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का, याचाही विचार या सोहळ्याच्या निमित्ताने नक्की करून जा. कारण तुमच्या भावाची बदललेली परत तुम्ही आज पाहताय, तुमच्या भावाचं चाललेलं चांगलं तुम्ही आज पाहताय. पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं तो दिवस आजही आठवून पहा. तुमच्या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढण रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात आले. पाहुण्यांना सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमच्या लग्नाचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले, तर बाळतपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. त्याचं लग्न होईपर्यंत तो तुमच्याच लग्नाचं कर्ज फेडत होता. मग आज त्याच्या गुंठाभर जमिनी लाखाचा भाव आला. म्हणून तो भाऊ तुम्ही लोभापोटी जर क्षणात दूर करणार असाल तर परमात्मा मला स्वर्गात काही नरकात जागा देईल का, एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलो तरी स्वर्गात जायची गरज पडणार नाही. तुमचं घर आणि नाती स्वर्गमय होतील, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, मूळ मुद्द्यावर येतो. आता सुखासाठी घर बांधलं, घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करायचंय? कुणासाठी? मुलांसाठी. कारण बाबा ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं, वीट होती 3.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 32 रुपये किलो. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 68 रुपये किलो. म्हणजे जवळपास पप्यासाठी घर बांधायचं स्वप्न पाहिल्यापासून 30 वर्षे गेली. तेव्हा पप्यासाठी एक घर बांधलं. मग ज्या घरासाठी तुमच्या जीवनातली 30 वर्ष तुम्ही दिली, मग तुमचा लाडका बाबा तुम्ही गेल्यावर म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घरासाठी दिली, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा गरम पाण्यासह तुटक्या खाटेवर हा देह बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं बरोबर ना, पण अध्यात्मशास्त्राद्वारे सुख मिळालं. आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे?
6 पत्र्याखाली अग्नी डाग देईपर्यंत बायको आपली आहे. आता सुखासाठी पप्या जन्माला आला. महिला मंडळ पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत वरच्या आळीला वाटल्या जात नाही तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा वरच्या आळीला पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या वाटल्या, महिला मंडळ पप्या तिथून पुढे आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, सुखासाठी बांध कोरले. हे बांधही आपले किती दिवस आहे? ज्या बांधात खऱ्या अर्थानं 90% कुटुंबांमधलं वितुष्ट आहे, हे बांधही आपले किती दिवस येतो? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा 3 ठिकाणी नवस करून झाले लाडका पाप्या खऱ्या अर्थानं तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायतमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायतमध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमच्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग अख्खा आयुष्य ज्या बांधाच्या वादात गेलं, तो बांधाही आपला वास्तवात किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, तुम्ही कसाही करा, शेवट मात्र तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा मृत्यूलोकातून जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर मूळ विसावा घ्यायचा असेल तर तो भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं ईश्वराला आपलंच केलं, अंतपार सुखाची प्राप्ती आहे. म्हणून तर त्या ईश्वराचा हा सोहळा करायचा आहे. विठ्ठल मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं महाराज. त्या खऱ्या अर्थानं ईश्वराला शरण का जायचं? तर ज्या प्रपंचात आज आम्ही वर्तमानात तल्लीन आहोत तो नश्वर आहे, पण ब्रह्मांडातलं एकमेव सत्य तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि त्या ईश्वराला आम्ही शरण गेलं पाहिजे. मग कोणत्या ईश्वराला शरण जावं? लक्षात घ्या, कारण आमच्या जीवनामध्ये या मृत्यूलोकामध्ये ज्यांनी आमचं नशीब लिहिलं ती देवता ब्रह्मदेवता आहे. जे आमचे पालन करतात ते भगवान विष्णू आहे. आणि ज्यांच्याकडे सहाराचं काम आहे, म्हणजे शेवटी जेव्हा घरचे माघारी जातात तेव्हा जे आम्हाला सोबतीला येतात ते भोलेनाथ यांच्याकडे सहाराचं कार्य आहे. मग तिन्हीपैकी कोणती देवता आपलीच करावी? एखाद्या अर्थानं जर पाहिला गेलं मग उत्पत्ती सिद्धांत आपला असा व्हावा, पाल्य सिद्धांत आपला असा व्हावा की सहार सिद्धांत आपला असा व्हावा. या तिन्हींची उत्पत्ती जिथून आहे तो या ब्रह्मांडाचा जो मालक आहे तो ओंकार स्वरूप ओंकार प्रधान आहे. आणि तो जर या मृत्यूलोकात आपलासा झाला तर अंतपार सुखाची प्राप्ती आहे. मग आता जाणकारांच्या चेहऱ्यावर असा भाव आहे की महाराज गणराय हे तर खऱ्या अर्थानं महादेवांचे पुत्र आहे. आणि तुम्ही असं म्हणता की या तिन्ही देवांची उत्पत्ती खऱ्या अर्थानं गणरायांपासून आहे, ओंकारेश्वरापासून आहे. कसं? हा सिद्धांत समजून घेण्यासाठी आम्हाला सृष्टीत्पत्ती सिद्धांत समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि गणेश पुराणामध्ये भृगू असं सांगतात, जेव्हा प्रलय काळानंतर गणरायांनी अंश स्वरूपातून खऱ्या अर्थानं भगवान ब्रह्मदेवता, भगवान विष्णू आणि भगवान महेशांची उत्पत्ती केली. ही तिन्ही देवांची उत्पत्ती झाल्यानंतर ओंकार स्वरूप गणराय मात्र अव्यक्त असल्यामुळं आपला जन्म कशासाठी झाला, आपला जन्म कुठून झाला आणि या ब्रह्मांडामध्ये आपलं कार्य काय, या 3 प्रश्नांसाठी या तिन्ही त्रिदेवतांची खऱ्या अर्थानं मनामध्ये चलबिचल सुरू झाली की आपलं उत्पत्ती येण्याचं नेमकं कारण काय आहे, आपलं कार्य काय. म्हणून जिथून आपली उत्पत्ती आहे त्या अंश स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्न या त्रिदेवांनी म्हणजे तीनही देवतांनी केला. आणि गणेश पुराणामध्ये भृगू असं सांगतात, जवळजवळ 5000 वर्ष या त्रिदेवता खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडामध्ये आपल्या मूळ अस्तित्वाचा शोध घेत होत्या. त्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थानं त्या अंश रूपाचा अधिमध्यनत्व शोधण्याचा प्रयत्न केला, पण शोध मात्र लागला नाही. त्रिदेव आता हतबल झाले आणि शेवटी ते अंश स्वरूपातून ओंकार स्वरूप गणरायांनी हे चित्र पाहिलं आणि ओंकार स्वरूप गणराय त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांचं तेज पाहिलं. त्रिदेवता त्यांच्या चरणावर गेले आणि ओंकार स्वरूप खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाचा प्रधान म्हणजे एखाद्या ब्रह्मांडाचा निर्माता असणाऱ्या गणरायांच्या चरणावरती जाऊन आमचं येण्याचं प्रयोजन काय, आमची कर्मरेषा नेमकी कोणती आहे हा प्रश्न विचारला. आणि तेव्हा ओंकार स्वरूप गणरायांनी सांगितलं की आता खऱ्या अर्थानं ब्रह्माजी तुम्ही या ब्रह्मांडामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचं कार्य हाती घ्यावं. भगवान विष्णू
तुम्ही या सृष्टीच्या पालनकर्ते म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं कार्य करावं आणि भगवान भोलेनाथ आपण संहाराचं शस्त्र हाती घ्यावं आणि मग मात्र ओंकार स्वरूप गणरायांच्या आशीर्वादानं गणेश पुराण असं सांगतं की या ब्रह्मांडाची निर्मिती सुरू झाली. पण आता खऱ्या अर्थानं प्रश्न असा निर्माण झाला, या तिन्ही देवतांची उत्पत्ती ओंकार स्वरूपातून झाली, पण ब्रह्मदेवांकडे कार्य होतं आणि ते कार्य म्हणजे आता ब्रह्मांड निर्माण करायचं. पण ब्रह्मांड निर्माण करायचं कसं हा प्रश्न ब्रह्मदेवांच्या मनी आला आणि मग त्यावेळेस त्यांनी पुन्हा ओंकार स्वरूपाला शरण गेले आणि प्रश्न केला की हे भगवान, आता खऱ्या अर्थाने या ब्रह्मांडाचं सूत्र माझ्या हाती तुम्ही दिलं आहे, पण ते निर्माण करायचं कसं हा प्रश्न माझ्या अंतकरणी आहे. आणि गणेश पुराण खऱ्या अर्थानं असं सांगतं, त्यावेळेस आपल्या कानमार्गानं भगवान परमात्मा ओंकारेश्वरांनी ब्रह्मदेवतांना आपल्या अंतकरणामध्ये घेतलं आणि अंतकरणामध्ये गेल्यानंतर भगवान ब्रह्मदेवता चकित झाले, कारण एकेका ब्रह्मांडासारखी खऱ्या अर्थानं अशी हजारो ब्रह्मांड परमात्म्याच्या अंतकरणामध्ये होती. त्यातलं एक खऱ्या अर्थानं ब्रह्मांड त्यांनी फोडून पाहिलं आणि मग पुन्हा बाहेर आले आणि सृष्टीचा सिद्धांत सुरू झाला. पण त्याच वेळी भगवान विष्णू निद्राधीन असताना त्यांच्या कानावाटे मधु आणि कौटुब या दोन दैत्यांनी अवतार जन्म घेतला आणि पाहता ह्या दोनही राक्षसांनी आता ब्रह्मांडामध्ये उत्पात सुरू केला, ब्रह्मदेवांच्या कार्यामध्ये अडथळा आणला आणि शेवटी ब्रह्मदेवता मग मात्र आता भगवान खऱ्या अर्थानं परमात्मा पुन्हा एकदा भगवान विष्णूंकडे आले आणि भगवान विष्णूंनी त्या ठिकाणी मधु आणि कौटुब यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं. गणेश पुराण अध्याय क्रमांक 3 असा सांगतो की जवळपास पुन्हा 5000 वर्ष हे युद्ध चाललं, पण भगवान विष्णूंना मात्र विजय मिळवता आला नाही. शेवटी त्या ठिकाणी ते युद्धावरून पुन्हा कैलास पर्वतावर आले आणि महादेवांना प्रश्न केला, या ब्रह्मांडाच्या पाठीवरती शक्तिमान असताना मी पण मधु आणि कौटुबांविरुद्ध विजय मिळत नाही, काय कारण? आणि महादेवांनी सांगितलं, हे खऱ्या अर्थानं विष्णूजी, आता तुम्हाला पराजय मिळण्याचं एकमेव कारण आहे, ज्या अंश स्वरूपातून आपली निर्मिती आहे त्या ओंकार स्वरूपाचं दर्शन न घेता त्यांच्या चरणी लीन न होता आपण युद्धाला प्रारंभ केला, म्हणून हा पराजय आहे. आणि म्हणून तर त्यानंतर भगवान महादेवांनी अध्याय क्रमांक 3 गणेश पुराण असं सांगतं, ओम गण गणपते नम हा षडाक्षरी मंत्र महादेवांनी भगवान विष्णूंना दिला आणि 100 वर्ष या षडाक्षरी मंत्राचा जाप भगवान विष्णूंनी केला आणि त्यानंतर त्याचं प्रतीक, त्या मंगल्याचं प्रतीक म्हणून गणरायांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर गंडकी शिळेपासून 4 महाद्वारांनी युक्त असे खरे करताना गंडकी या पाषाणापासून त्या ठिकाणी गणरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि ते सिद्धिविनायक झाले. म्हणजे खऱ्या अर्थात त्यानंतर बुद्धिचातुर्याचा वापर करत भगवान विष्णूंनी मधु आणि कौटुब यांचा संहार केला आणि सृष्टीत्पत्तीचं कार्य पूर्णत्वाला गेलं. गणेश पुराणाचा आधार घेऊनच तुकोबाराय म्हणून तर सांगतात, या ब्रह्मांडाचे प्रधान जर कोण असतील ते ओंकारेश्वर गणराय आहेत. अभंगाचं प्रथम ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे,
समस्त स्वर गंधर्व तालाने टाळ मोर्शींसाठी एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत आणि आपल्या गावातील सप्ताहामध्ये सुद्धा ही सुरुवात करून घ्यायची महाराज. कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोड वैभव आहे. एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा सप्ताह असू द्या, एक फोन केला का ही सगळी मंडळी धावत येतात. याचा अर्थ या सगळ्या मंडळीचं तुमच्यावर प्रेम आहे. मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं एका पोहेगावकरांचं आहे. पण आजच नाही, आपल्या सप्ताहाला सुद्धा एक अखंड सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्याच पाहिजे. लक्षात घ्या महाराज, या ब्रह्मांडाची उत्पत्ती जिथून आहे ते ओंकार स्वरूप म्हणजे ओंकार प्रधान गणराय आहेत. ज्यांच्यापासून जर पाहिलं गेलं तर ओंकार स्वरूप खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर भगवान परमात्म्याची ही तीनही प्रारूप म्हणजे अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश. मग हे तिन्ही देव जिथून उत्पन्न आहेत ते ओंकार स्वरूप आहे. नव्हे नव्हे तर गणरायांची स्थापना आपण केलेली आहे. गणराय जसे आपल्या मृत्यूलोकातील जीवाचे मायबाप आहेत तसे ते परमात्म्यांचे सुद्धा ब्रह्मांडाचे सुद्धा मायबाप आहेत. कारण लक्षात घ्या महाराज, मग ब्रह्मांडाचे मायबाप कसे? पहिला मुद्दा, ज्या वेळेस आता हा प्रसंग अनेकांना ज्ञात आहे, जेव्हा खऱ्या अर्थानं गौतम ऋषींची पत्नी अहिल्या आणि अहिल्याचं सौंदर्य पाहून इंद्रदेवांना भुरळ पडली, तेव्हा इंद्रदेवांनी गौतम ऋषींचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले आणि अहिल्याशी संग केला. ही बातमी जेव्हा गौतम ऋषींना कळाली तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांनी अहिल्याला शाप दिला, तू शिळा होऊन पडशील. आणि दुसऱ्या बाजूला इंद्रदेवांना शाप दिला, तुझ्या अंगाला भगे पडतील. आता खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांच्या नखाचा स्पर्श झाला आणि अहिल्याचा उद्धार झाला. हा प्रसंग आपणा सगळ्यांना ज्ञात आहे. पण ज्या इंद्रदेवांना भग पडली, आता भग पडल्यामुळं खऱ्या अर्थानं स्वर्गात जावं कसं ही भावना निर्माण झाली आणि शर्मेने इंद्रदेवता आता कमळाच्या देठात जाऊन बसले. पण त्याच वेळी आता सगळे गौतम ऋषींकडे पुन्हा पाहायला गेलं तर सगळे ऋषीगण आले आणि त्यांनी विनंती केली की आता इंद्रदेवांना उषा शाप द्यावा. पण मात्र त्या ठिकाणी त्यांनी थेटपणे नकार दिला आणि शेवटी मात्र बृहस्पतींची आज्ञा म्हणून गौतम ऋषींनी सांगितलं, जर गणरायांची इच्छा झाली आणि त्यांनी आशीर्वाद दिला तरच इंद्रदेवांना उषा शाप मिळेल अथवा उषा शाप मिळणार नाही. शेवटी बृहस्पती ऋषींनी इंद्रदेवांना ओम गण गणपते नम हा षडाक्षरी मंत्र दिला आणि गणेश पुराण असं सांगतं 100 वर्षाची अखंड तपश्चर्या इंद्रदेवांनी केली तेव्हा त्यांचं मूळ स्वरूप त्यांना प्राप्त झालं. हा एकच प्रसंग नाही, दुसरा प्रसंग जर पाहिला गेलं तर जेव्हा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर भार्गवराम ज्यांचं नाम नंतर परशुराम झालं, पण त्यांच्या परशुराम हे नाम जे होण्यासाठी जेव्हा त्यांनी पृथ्वी निश्चित्रीय करण्याचा प्रण केला तेव्हा ते महादेवांच्या चरणावर आले आणि तेव्हाही महादेवांनी भार्गवरावांना ओम गण गणपते नमः हा षडाक्षरी मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जाप केल्यानंतर गणराय प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद म्हणून आपल्या हातातला परशु भार्गवरावांना दिला. तेव्हा त्यांचं नामकरण तिथून पुढे परशुराम झालं. म्हणून ते देवांचे सुद्धा मायबाप झाले. म्हणून तर खरं जगद्गुरु तुकोबराय सांगतानाच खरं ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणी येला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन माय बाप. म्हणजे जसे ते तुमचे माझे मायबाप आहे तसे ब्रह्मांडाचे खऱ्या अर्थात देवांचे या ब्रह्मांडाचे मायबाप आहेत. म्हणून आपण या नश्वर देहानं ईश्वराच्या चरणावर गेलं पाहिजे. पण तुम्ही मी एवढे सोपे आहोत का? जे सुख परमात्म्याच्या नामात आणि चरणात आहे खरं सांगा ते आपण कुठं शोधतोय? संसारामध्ये शोधतोय, प्रपंचामध्ये शोधतोय. आणि आपला प्रपंच कसा आहे? बिना जेवा सुख नोई सुखानो बिना जेवा आदो दुख बांधवणी आए हाथों सारा दुख बांधवणी आए हाथों सारा दुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. आज थोडा त्रास होईल पण सवय लागली
जाईल. लक्षात घ्या महाराज. आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच दुःख बांधवडी आहे. म्हणून तर याही पुढे जाऊन तुकोबारांनी सांगितलं, संसाराच्या नावे घालून या शून्य. आम्ही प्रपंचाला मुठमाती दिली, पण तुकोबाराय आता या प्रमाणाधारे आम्हा अल्पज्ञानी साधकांच्या अंतकरणामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होतो. तुम्ही म्हणताय प्रपंच दुःखमूळ आहे, तुम्ही म्हणताय प्रपंच दुःख देणारा आहे, पण जेव्हा जेव्हा मी संत चरित्राचा अभ्यास करतो त्यावेळेस आम्हाला असं जाणवतं की तुमच्यासह आदी संतांनी या मृत्यूलोकामध्ये तो प्रपंच केलेला आहे. तुमचं हे बोलणं इथं उपरोधिक होणार नाही का? लक्षात घ्या महाराज. तुकोबाराला उत्तर देण्यास शास्त्राचा आधार घेतात, तर अध्यात्मशास्त्र आधारे या मृत्यूलोकामध्ये प्रपंचाचेही दोन प्रकार पडतात. प्रपंचाच्या मुळी असे दोन अंग, एक सकाम दुजा निष्काम. प्रपंचाचेही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सकाम प्रपंच आणि दुसरा म्हणजे निष्काम प्रपंच. सकाम प्रपंच या शब्दाचा अर्थ आहे स्वतःच्या स्वार्थासाठी केलेलं कर्म किंवा केलेला प्रपंच. आपला प्रपंच, आपला पप्या, आपली गुड्डी आणि आपल्या बायकोच्या पुढे जात नाही. म्हणून 10 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ रेशन कार्ड सोडून आपलं नाव कुठं आढळत नाही. पण संतांनी केला, महापुरुषांनी केला, तो जगाचा प्रपंच होता. म्हणून त्यांची नावं इथे. अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. हे आनंदे भरिना तेरे लोक आनंदे भरिना तेरे लोक आनंदे भरिना तेरे लोक जाईन गे माया तया पंढरपुरा, 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 जाईन गे माया. मागे जिशिपी आला का? एकदा जोरदार काढून टाळ्या मागे होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या महाराज, आपला प्रपंचात आपण फक्त स्वार्थ पाहतो, पण खऱ्या अर्थानं संत परंपरेनं महापुरुषांनी प्रपंच केला तो जगाचा प्रपंच होता. आनंदे भरेल तिन्ही लोक. म्हणून तर खऱ्या अर्थानं पाहिला गेलं, अहो प्रपंच केला दामाजी सेठनं, म्हणून तर नामदेवरायांसारखा पुत्र घडवला. अहो प्रपंच केला माझं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईंनी, म्हणून तर वेदांचा ज्ञाता असणारे ज्ञानोबराय घडले मायबाप. अहो प्रपंच केला माझी कनकाई माऊली आणि बोल्लोबांनी, म्हणून तर 5वा वेद निर्माण करणारे तुकोबाराय घडले मायबाप. आणि प्रपंच केला मह साहेब जिजाऊ आणि शहाजीराजांनी, म्हणून तर लोककल्याणकारी स्वराज्य निर्माण करणारे शिवराय घडले मायबाप. या महामातांनी, या महापुरुषांनी आपली लेकरं अशी घडवली ज्या लेकरांनी समाज घडवला. महिला मंडळ आपली लेकरं, आपली लेकरं. आता लेकरांचं काय घेऊन बसले दादा? आईच दर रविवारी ब्युटी पार्लरला आहे. काय गुड्डी कोण जारीची अपेक्षा करता? बरं आपल्यालाही बोलून काय करायचे दादा? राग येतो तिला. ॲब्रो करते ॲब्रो. हे ॲब्रो काहून करता असावं? हे घरात घुसताना दरवाजाच्या फटीत अडकत्यात का माहेर रक्षाबंधनला जाताना इष्टीच्या दरवाजात गुतत्यात? पण आईच दर रविवारी जर पार्लरला असेल तर गुड्डी कोण जारीच्या पेक्षा काय करता? बरं एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले? मी इथून गेल्यावर चर्चा नको, घ्या पुरावा. हे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणजे आज जर तुमचा मुलगा तुम्हाला उलटं फिरून बोलत असेल तर का तरी त्यानंही त्याच्या आजोबांना तुम्ही उलटं फिरून बोलताना नक्कीच ऐकलं असेल. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या भावासारखा आहे आणि भाऊ म्हणून पुढच्या 10 फक्त शेवटचे 10च मिनिटं राहिले. 10 मिनिटासाठी विषयांतर करतो आणि कानाचे पडदे उघडे ठेवून ऐकावं ही मात्र प्रांजळ अपेक्षा आहे. कारण वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. पण बाबा आता काळ बदलला. आईची मम्मी,
मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय म्हणून तर गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय. अहो, मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय? मासाहेब जिजाऊंच्या गर्भात जेव्हा शुभाराजे आकार घेत होते तेव्हा मासाहेब काय करायचे? माझं पोरग गोरप्पान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पित नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. जाऊ द्या महिला वर्ग, तुमचा भाऊ म्हणून एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो. तुम्हाला असं वाटत नाही का ज्या पुण्य पावन मातीत आपला जन्म आहे किंवा आपलं सासर आहे, मग आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे महात्मा फुले जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे अहिल्यामाई जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याचे गोपीनाथजी मुंडे जन्माला यायला हवेत, आपल्याही पोटी उद्याची रमाई भीमाई जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची सीता मीरा जन्माला यायला हवी, आपल्याही पोटी उद्याची जिजाऊ जन्माला यायला हवी. तुम्ही तर गप्पच झाले बो. हरण लवलीचा जमाना आलाय दादा. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चालू आहे. दादा, तुम्हाला तरुण वर्गाचं एवढं गोड नियोजन आहे आणि आज योगायोग पण असा आहे. आज गौतमी पाटीलही शिर्डीला आहे आणि तिला जाताना बातमी कळाली की एवढा सुंदर सोहळा चाललाय. सकाळी खऱ्या अर्थानं 10 ते 12ची वेळ आहे. आज आपल्याला जाताना रस्त्याच्या कडेलाच आहे. मग जातात 10 मिनिटं भेट द्यायला आपण जाऊ. आणि एवढीच बातमी तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात गेली की आज दुपारी 11:45 वाजता गौतमी पाटील या ठिकाणी भेट द्यायला येणार आहे. खरं सांगा महाराज, तुमच्या आजूबाजूच्या 10 गावात एक तरी माणूस त्या गावात सापडेल का? सगळे कुठं असतील? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? कोण सायकलवर, कोण मोटरसायकलवर, कोण पिकअप मध्ये, कोण ट्रॅक्टर मध्ये, कोण आयशर मध्ये. काहीच नाही मिळालं. काही जीसीपीच्या फणीवर ते झाडावर बसल्यात, मग फणी काय? पण सगळे कुठं? सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा महिला मंडळ, मी तुमच्या भावासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोर येत असेल ना, कोणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वासनांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समानता नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे, बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा. मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जातं. तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई असंही म्हणेल, महाराज तुम्ही जर असं म्हणता मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? असंही मला म्हणायचं नाही. सोपं करून सांगतो. आता 3 वर्षापूर्वी दादा आपल्याकडे लॉकडाऊन येऊन गेलं. या लॉकडाऊनमध्ये पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन केलं, पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल महिला मंडळ त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? आमटी थंड होणार नाही, काळजी करायचं कारण नाही, फक्त बोलत चला. स्वर्ग होईल का नरक? यांच्याबरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं भांडताना तेवढ्या मोठ्यानं सांगा, स्वर्ग होईल का नरक? अवघड आहे तुमचं. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो? माझ्या बहिणींना याचा विचार करायला हवा. म्हणून या गणेशोत्सवाच्या निमित्तानं जर तुमच्या घराचं गोकुळ व्हावं आणि त्यामध्ये गणरायांची स्थापना व्हावी असं वाटत असेल तर आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी घरात वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या घरात सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. आजपासून माझ्या बहिणींना या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या घरातल्या सासऱ्यांसह घरातल्या किजनांच्या हृदयात आहोत, याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एकच वाक्य जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही गणरायांच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल मायबाप, यशस्वी असेल. आता काही दिवसापूर्वी मराठवाड्यात एका ताईनं विचारलं होतं, महाराज काय सांगता सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला घरात प्रत्येक शब्दात टाकून बोलते
आणि सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा, बरी येस ना बाळा, तब्येत कशी बाळा, मी ये म्हणून हिला सांभाळलं, हिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशीकडे गेले की माझ्याच आयरात आलेला खऱ्या अर्थानं सोपा सुटो ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर ते माझ्याच नावानं टाहो फोडत राहतात. म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय. तुम्ही सांगा मी काय चूक केली. म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच तुझे सासू-सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आईवडील असते आणि तेही स्वभावानं असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असंच उचलून वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का. त्यानंतर खऱ्या अर्थानं त्या ताईकडे उत्तर नव्हतं, पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं. माझ्या बहिणींना माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही तर मरेपर्यंत तुमच्या या गावात कधी बोलू नका. पण या गणेशोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली विनंती तुम्हालाही करून जातो. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर लग्न सीजन आता वर्षभर चालू आहेत. इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना या पुढच्या काळात आपल्या लेकीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची तुझ्या वागण्यातून माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या संस्कारांवर तुझ्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आमच्या लेकीला एवढं जरी शिकू शकलो तरी 50% कुटुंबातले खऱ्या अर्थानं घटस्फोट आणि 50% कुटुंबातल्या सासूरांच्या डोळ्यातले अश्रू थांबतील, तुमच्या घराचं नंदनवन होईल आणि नंदनवनात गणराय विराजमान होतील. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता खऱ्या अर्थानं सुनबाई तुम्हाला भाऊ आहे ना, असं होऊ नये महिला मंडळ. आता जर इथून महाप्रसाद घेतल्यानंतर तुम्ही घरी आलात खऱ्या नाही 12 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं आता जर तुमच्या भावाचा तुम्हाला फोन आला आणि त्यानं तुम्हाला असं सांगितलं की आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे तुमच्या भाऊजाईने सांगितलं मी खऱ्या अर्थानं माझ्या सासूला म्हणजे तुमच्या आईला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा. खरं सांगा महिला मंडळींना झोपू द्याल तुम्ही आज रात्रभर. ओ तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय, जाता का आणता. त्यालाही बिचाराला 3 देवाला नवस करून मिळाली, निघाला रातच्या 3:30ला, आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं. पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो, न दुसऱ्याच्या बांधावर मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि ज्यानं दुसऱ्या शेतात सालं घालून तुमचं सासर घडवलंय ते सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाही का. आणि सगळ्या सासूबाईंना वेळ कमी एक विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं तुमच्या मुलीचा दर्जा ज्या दिवशी तुमच्या सुनेला द्याल त्या दिवशी तुमची सुनही तुमच्याच आई वडील पहाय आणि तुमच्या घराचा ज्या दिवशी स्वर्ग होईल, स्वर्गात जायची गरज पडणार नाही, तुमचं घर नंदनवन होईल आणि त्यामध्ये गणराय विराजमान होतील. तेव्हा देव पहावयासी गेलो देवच होऊन ठेलो, या मृत्यूलोकात त्या नरदेहाला देवत्व प्राप्त होईल, तेव्हा आपल्या मूळ उत्सवाचा हेतू पूर्ण होईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ब्रह्मांडाचा धनी असणारा गणराय आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. कारण या ब्रह्मांडाचा धनिक आहे कसा, अहो तो सुख देणाराही आहे आणि दुःख हरणाराही आहे. असा तो सुख करता तो दुःख हरता आहे. तू सुख करता तो दुःख हरता, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया.
चरणावर अर्पण करत असताना बोलण्याच्या ओघात जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर मुलगा त्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं गणरायांची मूर्तीची आज संध्याकाळी आरती करताना फक्त एक विनंती करतो. आज गणरायांना निहाळताना गणरायांचा मुकुट पहा. तो मुकुट तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्या जाती धर्मात जन्माला आलात, गरीब श्रीमंत कुटुंबात जन्माला आलात, काही महत्त्व देऊ नका. परमात्म्याने तुम्हाला जन्माला घातलंय. तुम्ही खऱ्या अर्थाने या मूर्ती लोकांमधले मुकुटमणी आहात. गणरायांचे छोटे डोळे आम्हाला सांगतात ध्येयावरती नजर तीक्ष्ण ठेवा, जीवन घडल्याशिवाय राहणार नाही. गणरायांचं मोठं पोट सांगतं टीका झाली म्हणजे प्रतिकार करू नका, तिला सामावून घेण्याची शक्ती स्वतःच्या अंतकडात निर्माण करा. गणरायांचे 4 हात सांगतात संघटितपणे जगा. असंच संघटित होऊन आपल्या गणेश मित्र मंडळाचे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी अपेक्षित करतो आणि माझ्या वाणीला आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत अर्पित करीत पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय